So hello guys. Uh, okay, hi guys. As you guys know, this vlog is going to be very special. So welcome and welcome back to my YouTube channel. Actually, आजचा vlog असा आहे की उद्या माझ्या भाचा जो आहे हे बोलतात ना नामकरण विधी, तर त्यासाठी आम्ही करतो आता तयारी, म्हणजे सेलिब्रेशनसाठी तयारी करतोय. तर आम्ही विचार केला की का नाही व्लॉग बनवू, म्हणजे आम्ही सगळे हे जे बॅकग्राऊंड बघताय तुम्ही माझ्या मागे, ते सगळं आम्ही डेकोर करणार आहे मी आणि हाय गाईस. हा आहे बाळाचा बाप बघा हो बोलतो. आणि हा आमचा आहे बाबू, ह्याचं आहे नामकरण विधी. आणि तुम्ही माझ्या टी शर्ट वरती बघताय हे सगळं पाणी जे बाबूनी सुसू केले, म्हणजे आत्याला मान भेटलाय पहिला आणि ते मी वॉश केलंय. सो आम्ही जे पण आता डेकोर करतोय ते सगळं कॅप्चर करून या व्लॉग मध्ये दाखवू, म्हणजे दादा आणि मी. तर आम्ही कसं कोणत्या पद्धतीने डेकोरेशन करतोय ते तुम्ही बघत राहा, त्यामुळे स्टे ट्यून गाईज. बाबूने म्हटलं थांबायचं. आणि गाईज आतापर्यंत आम्ही इकडे सगळं, इकडे एक हे होतं, इकडे एक ते होतं, ते जे बघते ना ते इकडे होतं, ते आम्ही इकडून तिकडे पाठवलंय. आणि सेकंड वहिनीची इकडे मशीन होती, ती आम्ही तिकडे शिफ्ट केली. आणि इथे खूप लाइटिंग लावली होती, ती काढून ठेवली. हे सगळं रेकॉर्ड नाही केलं, पण आता यापुढचं रेकॉर्ड करतो. तुम्ही बघू शकता इकडे सगळं कचरा आहे. तर आम्हाला काही करून आज रात्रीपर्यंत हे सगळं कंप्लीट करायचं. आणि माझा हा व्लॉग बाबू रडतोय. आणि हा माझा व्लॉग उद्या पण कंटिन्यू असणार आहे, बिकॉज मी एकाच व्लॉगमध्ये मी सगळं कॅप्चर करणार आहे. आणि उद्याचं डे स्पेशल आहे, मला रेडी वगैरे व्हायचं, ते मी घरी जाऊन दाखवेन की कोणत्या पद्धतीत रेडी होते. हा टी शर्ट मी नंतर चेंज करेन, मला काही प्रॉब्लेम नाही. आय होप तुम्हाला पण काही प्रॉब्लेम नसावा. हा दादा काय हाय, किती वेळा आहे बोलशील यार. नमस्कार. पांडवाला भाऊ वगैरे आले ना, भाऊ दादाकडे येऊन गेला. त्याने ते फुलं सध्या मी इकडे ठेवतो तोपर्यंत. हा घे ना ते पिंक वाला का टाकतो माहितीये, कारण की ह्याच्यामध्ये ना थोडा बघा उठून दिसतो. हा लावून ते पकड असा साडी घालते का ना, आता तो पण घे. हा पण घेऊ असं साईडला पकड म्हणजे मला दिसेल. अच्छा, म्हणजे ह्याच्यावर टाकणार आहेस हा तू? मध्ये लावणार, म्हणजे हा उभा नाही लावणार, आडवा लावायचा आहे. हा असं म्हणजे गाणी वगैरे जा ना तुझं. हा चालेल, बघू नंतर आलं तर. आणि मध्ये काम करू शकतो ना आपण, ह्याला एक हे करू शकतो आपण. या दोन आहे ऑफ होईल, हे पण करू शकतो. म्हणजे तुझी बोललेली फिनिशिंग बरोबर आहे ना, म्हणजे आता इथं पण वाईट लावणारच आहोत ना. एक्झॅक्टली. ठीक आहे, ही याला हा ताई मावशी अक्का सगळ्यांनी उद्या यायचा. विचार खळा फक्का, इच्छा खरा फक्का वडापाव. चल बोल ना तू काय म्हणतोस. हा बघ, आता मी काय म्हणत होतो, भाऊ जरा दोन मिनिटं. ही बाई छोटी आहे, ही अशीच फक्त सोडायची. ओनली अशीच सोडायची. ही अशीच सोडायची. पण ही एवढी कव्हर नाही होणार रे, ही इकडे जाईल ना. मग आणि हा इकडं येईल का इकडे. हा इकडे मोठी आहे. हा मग हीच लावूया खाली. ही मोठी आहे. हा बस ना, झालं. अजून काय पाहिजे. हाय गाईज, हाय. चाय प्यायला या. मी खूप दमलोय हे डेकोरेशन करून, पण अजून डेकोरेशन काहीच पत्ता नाही. ऐन वेळेला गेले की असंच होतं. या तुमचीच कमी आहे. ही आत्ताही आली. हा आत्ताही आली म्हणजे बाबू खुश. बाबू हा. ए गुंडो, काय ना अजून खेळा, काय करता, बनवता. मी आले ती ह्याचा काय पत्ता नाही बाबू, पप्पाचा काय पत्ताच नाही. त्याला माहित आहे काय बाबू सुसू कुणी केला नात्यावर. गाईज एवढी दमले ना मी.
काय मग तू कॉल कर ना, कधी होईल तुझं? माझी तयारी स्वतःची नाही झाली अजून. काय करणार आहेस तू? मला साडी घालायचं मला मला उद्या. पण फाउंडेशन लाव थोडं. हा मी तुला मेकअप करेन. मी मग साडी घालायला झाले तर तुला 12 वाजतील. किती वाजता आहे तू गाडी? सकाळी काय कर माहितीये का लवकर. पण तुझ्याकडे अटॅच करायला काहीच नाही दादा. मी काय बोलतो, तू बोललीस ना हे चादर पाठी घ्या लावायची. जा पाठी मग चादर लावायची पहिली. रात खेटायला नको जा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे मध्ये कापायच्या मध्ये लावून आणि सोडायचे अशी. गाईज वहिनी आमच्या आल्यापासून इज्जत करतात दादाची आणि माझी. हे बघ, मी ब्लॉग मध्ये सांगतो साडी कशी नेसायची. पहिली गोष्ट थांब, एकच लावूया आपण मोठी. खाली नाही इकडे वरती ते व्हाईट वाले आहे ना, ते एक साईडला लावू, इकडे सोडू खाली. आशा लावलं होतं ते आडवा लावलं हे होतं. आडवी आता अशीच लावावी लागेल आपल्याला. गाईज अजून आमचं कशात काहीच नाहीये आणि आम्ही पण ठरवलंय त्याप्रमाणे करायचं बोलतोय. पण नुसतं एक्सप्लेनेशन करत तर काही नाही. दादा मी तर रेडी आहे. त्याला मी सांगितलं असं करूया तसं करूया, पण त्याचं काय कशात काय नाही. हे करूया की ते करूया डिसाईड नाही आहे. मी फक्त त्याला सजेस्ट केलंय आणि माहित नाही कधी होणार. गाईज आम्ही मगापासून खूप मेहनत करतोय मी आणि दादा, आणि आम्ही काहीतरी बनवलंय. आय होप तुम्हाला आवडेल. हे बघा असं काहीतरी आम्ही बनवलंय आणि त्याच्यामध्ये अजून थोडेसे फ्लॉवर्स वगैरे ॲड करतोय आणि मग ते काय ते कन्वर्ट होतं, मग ते आम्ही तुम्हाला दाखवतो. हा काय वाट लावतोय? स्टील काम चालू आहे. सो गाईज मी दादाकडे जाऊन आले आणि तिकडचे ऑलमोस्ट जे डेकोरेशन आहे ते झालं आहे. तुम्हाला कळलंय ना हा व्लॉग कोणता आहे नक्की? ॲक्च्युली माझ्या दादाच्या मुलाचं नामकरण विधी आहे उद्या, तर त्याच्यामुळे मी हा व्लॉग शूट करते. हा मे बी व्लॉग उद्या कंटिन्यू होईल, अदरवाईज मी हा व्लॉग 2 पार्ट्समध्ये डिवाईड करेन. सो आता तिकडे त्याचं डेकोरेशन झालं आहे, त्याचे फ्रेंड लोक आले, ते लोक करतात. मी थोडंफार त्याला मदत केली आणि मी माझ्या घरी आले. मी आज हेअर वॉश केला आहे आणि सेकंड थिंग आत्ता मी चालले, जे मी माझं उद्याचं आउटफिट आहे ते मी रेडी करते. म्हणजे माझं ज्वेलरी वगैरे रेडी झाले, बट आउटफिट म्हणजे प्रेस करायचं. माझी मम्मी आहे ना तिकडे गेले गणपतीच्या पाया पडायला. सो जेवणानंतरची सगळी भांडी मला घासायला लागली. म्हणजे मी दिव्या पाटीलने आजची भांडी घासलीत. ओ माय गॉड. शाबास. सो मी आत्ता आउटफिट दाखवत नाही तुम्हाला, मी दाखवणार आहे थोड्या टाईम नंतर. ठीक आहे. लाईट लावली आहे बिकॉज ती साडी मी मम्मीची घालते आणि ती मी इकडे दाखवेन की मी कोणती साडी घालते. पण ती साडी अशी आहे की तिच्यावरती मला थोडंसं हे लुक करायचं आहे. वेट मी तुम्हाला काहीतरी दाखवते. बेसिकली माझ्याकडे आहे दिस काइंड ऑफ इयरिंग्स. म्हणजे हे गावी होतं आणि हे मुंबईवरून आणलं मी. हे खूप आधीच आहे. तर मी विचार केला की लाईक याचं आणि याचं कॉम्बिनेशन करून काहीतरी मी साऊथ इंडियन लुक क्रिएट करू शकते. सो माझ्या मम्मीकडे तशी साडी आहे जी की तिने रिसेंटली वेअर केलेली, आणि मला असं वाटते की ती साडी इज सिमिलर टू साऊथ इंडियन साडी. सो आय एम गोइंग टू वेअर दॅट साडी बिकॉज मला ती साडी खूप टाईमपासून घालायची होती आणि ते मला नीट वाटेल उद्या. आणि हे इयरिंग्स मी घालणार त्याच्यावर. ओ माय गॉड किती क्यूट दिसेल मी. बट ठीक आहे, इयरिंग्स दाखवलेत, मी साडी थोड्या वेळात दाखवेन तुम्हाला. ठीक आहे. मी किती क्यूट आहे ते. सी ना, लाईक दिस. क्यूट क्यूट. आणि ती साडी मी आता प्रेस करायला घेते. सो मी ती तुम्हाला थोड्या टाईममध्ये दाखवेन. आणि मी आता करते साडी प्रेस.
ही साडी अशी असणार आहे, पण मला उद्याच कळेल की मी एक्झॅक्टली कशी साडी घालणार आहे. म्हणजे ही आहे मराठी साडी, आय डोंट नो, बट ही कशी वाटेल मला त्या लुकसाठी. आणि मला ना मस्त ते हे वालं लावायचं, असं लाईक असतं ना ते साऊथ इंडियन लोक लावतात. माझी एक फ्रेंड आहे साऊथ इंडियन, आणि ती आहे ना, असं फ्रेंड नाही, ती माझी ज्युनियर होती, आणि ती ते ब्लॅक कलरचं मस्त रेड कलरचं मस्त लावायची, आणि ती खूप उठून दिसते ना. आणि माझी साडी झाली आहे प्रेस, हे डन. आता मी हिला ठेवणार आहे एक्झॅक्टली मला पाहिजे तसं, आणि तिला डिरेक्टली मी उद्या ओपन करणार. आता माझं प्रेस करून झालं आहे, माझी ज्वेलरी सेट आहे. फक्त मी वेट करते उद्याचं, की तेव्हा जाऊन मी हे सगळं वेअर करणार आहे. ओ माय गॉड, टिकली लावणार आहे. तर मला असं काहीतरी साऊथ इंडियन लोक घालतात ना, असं व्हाईट कलरचं. आणि थोडाफार मी अदा तिच्याकडून शिकले, जी माझी साऊथ इंडियन फ्रेंड आहे. सो लेट्स ट्राय. मी उद्या ट्राय करणार आहे ते सगळं. आणि मस्त मला खूप साऱ्या व्हिडिओज बनवायचे आहेत उद्या, सो मी उद्या बनवेन. आणि मी हा व्लॉग उद्या कंटिन्यू करते ना, की मी पार्टमध्ये डिवाईड करते. सो आत्ता झाली आहे माझी झोपायची वेळ, आणि मी आता झोपणार आहे. होप सो माझं मध्ये मन नको व्हायला आणि मी बाहेर निघून जायला आणि नाचायला वगैरे जाईन, माहीत नाही. पण आता सध्या मला झोप आली, बघूया मन झालं तर जाऊ बाहेर, अदरवाईज झोपूया. सो मी भेटते उद्या सकाळी. मला सकाळी लवकर उठायला लागेल, बिकॉज मला रेडी व्हायचं आहे. सो उद्या भेटणार. आणि तिकडचं जे मी प्रेझेंट असताना तिकडचं जे हे झालं होतं, डेकोरेशन झालं होतं, ते मी तुम्हाला तर दाखवलंच आहे. बट आत्ता हे बॉईज लोक, म्हणजे दादाचे फ्रेंड्स लोक तिथे गेले होते, त्या लोकांनी एक्झॅक्टली काय डेकोरेशन केलं आहे हे मी तुम्हाला उद्या दाखवेन. आणि सगळं काही मी उद्या शूट करायचं. तर होप सो व्हिडिओ खूप मोठी नको व्हायला, बिकॉज पहिल्या दिवसाची व्हिडिओ खूप मोठी झाली आहे. यूज करायला मला लिटरली गावी नेटवर्क नाही आहे, आणि आपण मुंबईला वायफायवरती करू शकतो, ठीक आहे. गावी नेटवर्क नाही. मी लिटरली ज्या ठिकाणी म्हणजे नेटवर्क पकडते तिथे तास मोबाईल घेऊन असं उभी होती, आणि खूप स्ट्रगल आहेत. मला वाटायचं गावी जाऊन मी शूट कसं करू, लाईक एवढे सगळे लोक असणार आहेत. मी पहिल्यांदा ट्रॅपॉड घेऊन शूट करणार होती, किंवा आयदर व्हिडिओ शूट करणार होती, पण मी कसं करणार आहे हे मला खूप भीती वाटत होती. लाईक मी खूप वरीड होती. आणि मला आत्ता कळतं व्हिडिओ शूट करणं खूप जास्त इझी आहे एवढ्या पीपलमध्ये, पण ती अपलोड करणं लाईक खूप मला लिटरली वेट करायला लागतो व्हिडिओ अपलोड करायला. आणि सेकंड थिंग, मी आजची व्हिडिओ म्हणजे मी 3rd डेला काही शूट केलं नाही दिवसभर, बिकॉज मी दिवसभर काही केलंच नाही. सो मी विचार केला संध्याकाळी मी गेले तेव्हा हे प्लॅन म्हणजे होतं की लाईक डेकोरेशन करायचं आहे थोडंफार, तर मग मी तेव्हापासून सुरुवात केली. आणि बाकीच्या व्हिडिओसाठी आता उद्या भेटूया आपण. यू हॅव टू स्टे ट्यून गाईज. नो बाय, नो लव, जस्ट वेट. गुड मॉर्निंग गाईज. माझा प्लॅन होता सकाळी खूप लवकर उठायचा, पण आत्ता असले 10. जसं की मी ठरवल्याप्रमाणे काही होत नाही झालं आहे आज पण, ठीक आहे. आणि आता सकाळी मी उठून बघते तर मस्तपैकी ऊन पडलं आहे. तर मी काय केलं, माझे जेवढे धुतलेले कपडे होते ना ते सगळे मी बाहेर नेऊन ठेवले. म्हणजे मी फर्स्ट डेला धुतलेले कपडे आहेत ना ते अजूनपर्यंत सुकले नाहीत, त्याच्यामुळे मी जास्त बाहेर लावले. हे बघा, आता मी फ्रेश होऊन येते आणि मग बोलते.
आपण ब्लॉगला सुरुवात केली आहे गाईज आणि थोडीफार तयारी झाली. चांगला आहे कपडा आहे. भारी वाटतंय ना. काही सगळा माझा लुक आजचा किती क्यूट दिसते. आणि माझं कानातलं मी साऊथ इंडियन लुक केला आज. आणि हे तुम्ही बघता व्हाईटवालं ते मी माझ्या मेकअप मधलं जे व्हाईट आय शॅडो होतं त्याचं बनवून लावलं आहे. इन्स्पायर्ड बाय माय साऊथ इंडियन ज्युनियर फ्रेंड्स. मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते. ओके. मम्मी काढू काय. आणि बाबूला आमच्याकडून गिफ्ट आहे. वेट दाखव. झाली का. पप्पा हे काढा. काय आणलं बाबू. घालू डिरेक्टली. असे असे खेच वरती खेच. वाव वाव. थांबा एक मिनिट. हातकडा दिसत नाही मला. गुंडो काय आहे. काय आजताय गुंडू आजतोय बोलू. वरती वरती कॅन करून दाखव. गाईज मी गावाला येऊन ना सगळ्यांना मला सबस्क्राईब करायला सांगते. हॅशटॅग हॅशटॅग दिव्या पाटील हिअर HERE. ए हाय बोला. कर. या लोकांनी माझा व्हिडिओ शूट केला. थँक्यू गाईज. बाय बाय बाय. फायनली माझा एक व्हिडिओचा शूट झालाय. आता मला करायचं आहे सेकंड व्हिडिओचा शूट. तो मी सेल्फ करणार आहे. बरंच ना. सेकंड व्हिडिओचं शूट मी सेल्फ करणार आहे पण तो थोड्या वेळात बिकॉज मी ब्रेक घेते थोडासा. खूप थकले आहे मी शूट करून. माय गॉड एवढ्या पीपल्स समोर मला एकटीला करायला लागलं. बऱ्यात ना. काहीच आता मी माझं व्हिडिओ शूट करते. हा बॅकग्राऊंड सिलेक्ट केला आहे आणि हा सेटअप इकडे. तू नाही ग. हा सेटअप बघा. मी लाजली असते तर कसं केलं असतं ना गावामध्ये. काय मला नाही वाटलं. लाजणे का नाही. बघू नका जाऊन लाज वाटते. अजून पाहिजे होतं. रिंग लाईट आणू काय. आण ना. अरे मला ना शूट करायचं आहे. मी रिंग लाईट इथे आणले आणि माझ्या वहिनी बघा किती मेहनत करतायत यार. मला इथे कनेक्ट करून दिलं. वहिनी हाय बोला. करा. किती सपोर्टिव्ह लोक आहेत माझ्यासाठी. ओ माय गॉड. थांबा मी शूट करते आणि बोलते.
नाचायला मजा येतात. है ना? नाही दोन तारे नाच आहे पण